नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 47. वधूवरांकडून एकमेकांचे पूजन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर गिरिराज हिमालयाने प्रचलित रिवाजानुसार पार्वती व शिवजींना वेदमंत्रोच्चारपूर्वक उपस्नान घातले. त्याच्या विनंतीवरून विष्णू आदी देव आणि मुनी त्याच्या घरी आले. त्यांनी शिवजींकडून पार्वतीसाठी वस्त्रे आणि आभूषणे आणली होती. पार्वतींच्या सख्यांनी आणि ब्राह्मणांच्या स्त्रियांनी तिला स्नान घातले. शिवजींकडून आलेल्या वस्त्राभूषणांनी तिला सजवले. मग निरांजनांनी ओवाळले. त्यावेळी साजशृंगार केलेली ती वधू फारच सुंदर दिसत होती. ती मनाने शिवजींचे ध्यान करत होती. त्या समयी हिमालयाच्या नगरात सर्वत्र प्रसन्नता, उत्साह आणि उल्हासाचे वातावरण होते. वरपक्षात आणि वधूपक्षात मोठा उत्सवच चालला होता. हिमाद्रीने ब्राह्मणांना यथाशास्त्र नानाविध दाने दिली. लोकांनाही बहुमूल्य भेटवस्तू दिल्या. आम्हा देवांच्या आनंदाला पारावारच नव्हता. आम्ही पार्वतीला वंदन केले आणि गिरिराजाची आज्ञा घेऊन शिवजींपाशी गेलो. लग्नाची वेळ होत आली होती तेव्हा राजपुरोहित गर्गमुनी हिमालयाला म्हणाले, पर्वतराज, आता नवरदेवाला आणि वरपक्षातील सर्व मंडळींना येथे बोलावून घ्या. तेव्हा त्याचे मंत्री वाचत गाजत जानवशात गेले. त्यांनी शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाले, हे महाप्रभू, कन्यादानाची वेळ जवळ आली आहे. तरी तुम्ही सर्वांनी मंडपात लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. तो निरोप ऐकून वरपक्षात महामहोत्सवच होऊ लागला. मंगलवाद्यांच्या निनादाने सारा आसमंत दुमदुमला. महर्षी वेदपठण करू लागले. गंधर्व गाऊ लागले. अप्सरा व देवस्त्रिया नृत्य करू लागल्या. शिवपार्वतीचा विहार पाहण्याचे भाग्य लाभले म्हणून सर्वांनाच धन्यता वाटत होती. ते शिवजींचा उत्स्फूर्त जय जयकार करू लागले. शिवजींनी मनातून आनंदले होते, पण त्यांनी बाहेरून तसे दाखवले नाही. हिमाद्रीच्या मंत्र्यांचा निरोप मिळताच वरपक्षातील मंडळींमध्ये एकच लगबग सुरू झाली. लोकांवर अनुग्रह करणाऱ्या शिवजींनी प्रसन्नतेने मंगलस्नान केले. सुंदर वस्त्रे आणि आभूषणांनी अलंकृत होऊन ते नंदीवर बसले. वरपक्षातील मंडळी हिमालयाच्या घराकडे निघाली तेव्हा त्यांचे मंत्रीगण वराडाच्या पुढे पुढे चालत होते. शंख, भेरी, नगारे, मृदंग व गोमुख यांनी एकच महाध्वनी केला. शिवगण जय जयकार करू लागले. शिवजींच्या मस्तकावर शोभिवंत छत्र धरण्यात आले होते. सेवक वर्ग चौऱ्या ढाळत होता. मी, श्रीहरी, इंद्रादी लोकपाल व ऋषीमुनी आपापल्या परिवारासह मोठ्या आनंदाने त्यांच्या मागोमाग चाललो होतो. सर्व देव शिवजींवर पुष्पवृष्टी करत होते. अशा प्रकारे विश्वाचे एकमेव बंधू असलेले शिवजी आपल्या महानतेला अनुरूप अशा दिमाखाने मार्गक्रमण करू लागले. त्यांचे स्तुतिगान करत ती सर्व मंडळी लग्न मंडपापाशी आली. मंडपाच्या प्रवेशद्वारी हिमालय शिवजींचीच वाट पाहत होता. त्यांना गणपरिवारासह आलेले पाहून त्याला फारच आनंद वाटला. त्याने हात देऊन शिवजींना वृषभावरून खाली उतरवले. पंचारतींनी ओवाळून त्यांना प्रेमपूर्वक नमस्कार केला. त्यांच्या समवेत आलेल्या विष्णू आदी देवांचा व श्रेष्ठ ऋषींचा समयोचित आदर सत्कार केला. सर्वांना पाद्य व अर्घ्य दिले. मग शिवजींसह प्रमुख देवांना आपल्या घरी नेले. तेथे अंगणामध्ये रत्नजडित सिंहासनावर बसवले. त्यांचा प्रशंसापूर्वक सन्मान केला. तेवढ्यात मीना आली. तिच्या समवेत राजस्त्रिया आणि ब्राह्मण स्त्रिया होत्या. त्या सर्वांनी शिवजींना निरांजनांनी ओवाळले. त्यानंतर पुरोहितांनी त्या माझ्या सांगण्यानुसार मधुपर्क पूजन आदी सर्व मंगलविधी सहज पूर्ण केले. हिमालयाने शिवजींसह मला आणि श्रीहरींना घेऊन विवाह मंडपात प्रवेश केला. पार्वती उत्तम शृंगार करून आणि सर्व प्रकारची भूषणे लेऊन वेदीवर बसली होती. त्यांना आलेले पाहून मंडपातील वातावरण उत्साहाने भरून गेले.
सर्व देवदेवता, ऋषी, मुनी, श्रेष्ठ ब्राह्मण, विद्वान, शिवगण हे शिवपार्वतीच्या विवाहाची उत्कंठेने प्रतीक्षा करू लागले. कुलगुरू गर्ग तेथेच उपस्थित होते. लग्न घटका भरेपर्यंत पार्वती मनोमन शिवजींचेच ध्यान करत होती. लग्न मुहूर्ताच्या घटकाभर आधी गर्गांनी पुण्य वाचन केले. पार्वतीच्या हातात ओंजळभर अक्षदा दिल्या. त्या तिने शिवजींच्या अंगावर वाहिल्या. नंतर दही, अक्षता, कुश आणि जल यांनी त्यांची पूजा केली. त्या समयी ती भगवान शिवजींच्या दिव्य रूपाचे अवलोकन करत होती, ज्यांच्यासाठी आपण परमप्रीतीने एवढी कठीण तपश्चर्या केली. ते शिवजी आज आपल्या सन्मुख बसले आहेत, आपल्याशी विवाह करणार आहेत. या विचारांनी तिने मन मोहरून गेले होते. तिच्या मुखावरील प्रसन्न भाव सहज लक्षात येत होता. त्यानंतर माझ्या व गर्ग मुनींच्या सांगण्यानुसार शिवजींनी लोकाचाराला अनुसरून पार्वतीचे पूजन केले. मग ते वेदीवर तिच्या शेजारी बसले. ते दृश्य फारच मनोहर होते. ते दोघे एकमेकांना अनुरूप होते. त्यांची एकत्रित शोभा फारच विलोभनीय दिसत होती. एकमेकांना पाहून त्यांना आनंद होत होता. त्या आनंदाच्या क्षणी लक्ष्मी आदी देव स्त्रियांनी, ब्राह्मणाच्या स्त्रियांनी आणि नगरातील स्त्रियांनी त्या दोघांना ओवाळले. अध्याय 47 समाप्त.